आज नाश्त्यामध्ये माझ्यासाठी आणि मनीषासाठी उपमा बनवला होता आणि मुलांसाठी पोहे, कारण मुलांना पोहे खूप आवडतात. नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता दुपारचे 12:30 वाजलेत आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता सकाळची सगळी कामं वगैरे झालेली आहे. आता आमचा स्वयंपाक पण झालेला आहे. 12:30 वाजलेत आणि आता आम्ही थोड्या वेळात जेवायला बसणार आहोत. तर आज भाऊजी पण आले, आज त्यांना सुट्टी असते त्यामुळे ते आलेत. तर आता आम्ही सगळेजण मिळून जेवणार आहोत. आज स्वयंपाकामध्ये काय केलं ते तुम्हाला दाखवते. चला, भूक लागली? चला आता वाढूया. तर आजच्या बरं ठीक आहे. आजच्या जेवणामध्ये मस्त अशी तिखट डाळ केलेली आहे, चपात्या केलेल्या आहेत, पापड तळलेले आहेत आणि इथे आहे गवारीची भाजी. मस्त अशी गवारीची भाजी झाली. इथे आहे भात. मॅडम चला बसूया जेवायला. नुसतं पापड नाही खायचे तर जेवायचं. चालले बाबू, उशी घेऊन काय करते? या दही. झोपत नाही देऊ. ए राहू, झोपायचं नाही. अरे 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 आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि इथे माझं पुरण करायचं चालू आहे. तर उद्या मी पुरणपोळीचा बेत केलेला आहे, कारण उद्या आहे माझा आणि महेश यांच्या लग्नाचा वाढदिवस. तर 14 मे हा आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो. तर त्यानिमित्त उद्या मी पुरणपोळी करणार आहे. तर त्याची पूर्वतयारी मी आज करते. तर पुरण आज केलं तर उद्या स्वयंपाक करताना मला जास्त वेळ लागणार नाही, म्हणून मी आता पुरण करते. कटाचं पाणी वगैरे काढून ठेवले फ्रीजमध्ये. तर आता इथे पटपट पुरण करते. ते बघू शकता, पुरण शिजायला ठेवले आणि आता माझ्यासाठी मी चहा ठेवते, कारण 5:30 वाजलेले आहेत. तर चला, वेदांत मला पुरण यंत्रामधून पुरण तयार करून देतोय. आता इथे उद्यासाठी लागणारं वाटण मी तयार केलेलं आहे. म्हणजे खोबरं, कांदा आणि हिरवी मिरची, आलं, लसूण असं सगळं मी भाजून घेतलं आहे तेलावरती. आणि आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे. आणि आता रात्रीच्या स्वयंपाकाला पण सुरुवात करायची. तर आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये बटाटा मटारची रस्सा भाजी बनवणार आहे आणि चपाती आणि भात आहे ना. तेव्हा कार्टून नाही बघत, कार्टून नाही बघत. चला बॅट बॉल पण खेळते काय? काय दीदीने एकदम छोटा मारला होता, घेऊ शकत होता. आता रेवा आणि केतू बॅडमिंटन खेळत आहेत.
झोप आली? हा झोप आली मला. झोपा मग. इथं झोपू काय? मस्त वारा सुटलाय. खरंच की काय? खरंच झोपले? सोफा आहे काय? घरचा सोफा आहे काय? तर आता आम्ही सगळेजण घरी आलो आणि खाली मस्त खेळलो आम्ही, जरा फ्रेश झालो आणि आता सगळ्यांना झोप आली आहे. सकाळी जरा थोडंसं लवकर उठणार आहे कारण उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग असेल. सगळी गॅलरीमध्ये, सगळी गॅलरीमध्ये. हां गॅलरीत हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू. अजून अंधारात या. हे घे खा. दे ना. दे ना. 12 वाजले. थँक्यू धन्यवाद. अरे मध्ये gift आणलं तुमच्यासाठी. थँक्यू. अरे wish तर कर. हॅपी अॅनिव्हर्सरी का? हेच घ्यायला गेली ती काय? 24 वर्ष झाली. रिव्ह्यू घे रिव्ह्यू तुमच्या लग्नाला 24 वर्ष. अरे तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 24. ओ वाव. थँक्यू. काल आमचं घेतलं का इंटरव्ह्यू? घेतला काय? 1 तास. पाठी. मग? तुम्ही नव्हताना तुमचा पण घेतला असता इंटरव्ह्यू. बरं, ठीक आहे. तेरा विचार हा यांचा आज घे. तिथं AC पाहिजे. तुला कोणती आवडते ते बघ, नाही आवडते ते चेंज करून घे. ओपन तर करून बघा. साईजचं माहित नाही मला. साईजचं चेक करून चेक करून तू लेट रिप्लाय दिला त्यामुळे चेक करून धन्यवाद. तो माहिती आहे. ऑरिजिनल होता. उद्या मी दाखवते. बघा इथे आहे. माझं शर्ट आहे. वाव. आता तुझ्या पुढचा आहे. ओ वाव. अरे मोमेंट. अरे दुसरं चॉकलेट नाही आहे. कॅडबरी आणली आहे ना आपण. किती सॅड चॉकलेट. तू आणलंस का? बरोबर. आयडिया द्यायची. जरा खाऊ नको. काय एवढ्याशा चढवून घ्या थोडं मी देतो तुला. मी घेत होतो बरोबर होतं बस. मी